या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी एकांना आमंत्रित केलेलं आहे। गेल्या 15-20 वर्षापूर्वी सोलापुरात अनेक स्पर्धा व्हायच्या। त्यावेळेला क्रिकेट स्पर्धा असेल, कुस्ती स्पर्धा असेल, खो खो असेल किंवा कबड्डी असेल, असे मोठे मोठे राष्ट्रीय स्तरावरचे, राज्य स्तरावरचे स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित व्हायचे। पण हल्लीच्या गेल्या 8-10 वर्षापासून याला कुठेतरी खंड झालेलं दिसतंय। पण आता हल्लीच्या गेल्या 1-2 महिन्यापासून पुन्हा या स्पर्धेला पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने कार्य करण्याची जोम वेगवेगळ्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आहे। इलेक्शनच्या नंतर, कारण इलेक्शनच्या अगोदर हे सगळे स्पर्धा व्हायचे, पण आता इलेक्शनच्या नंतर या वेळेला कुठलेही राजकीय वरदास नको किंवा कोणाला त्याचा सपोर्ट नको या उद्देशाने काही जण प्रोत्साहित होत आहेत। आताच येत्या 30 मे रोजी सोलापुरात आपण 15 वर्षापूर्वी ज्या वेळेला पार्क मैदान असेल किंवा सिद्धेश्वरचं आखाडा असेल त्यामध्ये कुस्ती स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत। त्या ठिकाणी महाराष्ट्रातले मोठे कुस्तीपटू, बालारपी, बाकीचे खेळाडू त्या ठिकाणी येऊन आपला खेळ सादर करायचे। आता त्याच पद्धतीने सोलापुरात 30 मे रोजी आपल्या पूर्व भागातील रविवार पेठेतील एक मैदान आहे, सोलापूर हायस्कूल, या ठिकाणी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। या स्पर्धेतील जे संयोजक, प्रमुख संयोजक आहेत ते संजय साळुंके, सध्या ते भाजपचे शहर उपाध्यक्ष म्हणूनही कार्य पाहत आहेत आणि हिंदुत्ववादी समाजाची जे संलग्न जे कार्य आहे ते त्यांच्याकडनं होत असते। आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलंय, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या कुस्ती स्पर्धेचं नेमकं आयोजन का केलंय आणि हिंदू जे जनजागृतीचं कार्य आहे ते नेमकं कुठल्या पद्धतीने आपण काम करतोय, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। साळुंके साहेब, पहिल्यांदा मी जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आपला आभार, कारण या ठिकाणी तुम्ही आपली वेळात वेळ काढून स्पर्धेची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। आपण सोलापुरात 30 मे रोजी रविवार पेठेतील जो सोलापूर हायस्कूल या ठिकाणी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे, नेमकं हे कुस्ती स्पर्धा का आयोजित केली आणि त्या ठिकाणी कोण कोण येणार आहेत? प्रथमतः या प्रश्नाचं उत्तर असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त देवाभाऊ केसरी ही ह्या नावाने मी एक संकल्पना केली की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे एक युवा नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री म्हणून सध्या राज्यभरात काम करत आहेत। एक विकासाभिमुख मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव लौकिक सध्या महाराष्ट्रात आहे, देशामध्ये सुद्धा आहे। त्यांना प्रेरणा म्हणून, त्याची प्रेरणा म्हणून आपण ही देवाभाऊ केसरी म्हणून ही स्पर्धा, आपण कुस्ती स्पर्धा, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आपण आयोजित केली आहे। या स्पर्धेत नेमकं कुठले कुठले खेळाडू सहभागी होणार आहेत? या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरीचे जे खेळाडू आहेत, पृथ्वीराज पाटील असू दे, सिकंदर शेख असू दे, सौरभ इगवे असू दे, सापकर ताई असू दे, सृष्टी भोसले ताई असू दे आणि रवी भोसले युवा केसरी पहलवान असू दे, असे अनेक दिग्गज महाराष्ट्रातील कुस्ती प्लेयर यामध्ये सहभागी घेणार आहेत। ज्या ठिकाणी कुस्ती स्पर्धा म्हणले की मोठ्या प्रमाणात बक्षिसांचं नियोजन असतंय, काही जण ट्रॅक्टर देतात, काही जण मोटरसायकल देतात, काही जण वेगवेगळ्या पद्धतीने देतात, काही ठिकाणी चांदीची गदा दिली जाते। आता आपण ह्या ठिकाणी जी स्पर्धा आयोजित केली आहे, नेमकं त्या विजेत्यांना आपण नेमकं काय नियोजन केलेलं आहे? विजेत्यांना रोख रक्कम आणि पंचधातूची गदा असते, त्या गदेचं आपण बक्षीस वितरण करणार आहे। या स्पर्धेसाठी तुम्ही सोलापूर शहरासह राज्यातील कुठल्या नेत्यांना आमंत्रित केलं आहे का, किंवा नेमकं त्याचं कारागृह काय आहे तुमचं? राज्याचे ग्रामविकास मंत्री व तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत। तसेच आपल्या शहरातील शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठे साहेब हे असतील, अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, उत्तरचे आमदार विजय देशमुख असतील, सुभाषजी देशमुख असतील, महापौर विनायकजी कुंडल असतील व आमच्या तसेच शहराध्यक्षा रोहिणीताई तळवळकर असतील व आमच्या भागातील नगरसेवक युवराजजी सरवदे असतील व प्रशासनातील सर्व अधिकारी जे ज्यांना खेळ हे आवड आहे
हे अशा सर्व पोलीस अधिकारी असतील किंवा इतर प्रशासनाचे अधिकारी सगळ्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. या स्पर्धेसाठी तुम्ही एखादी संयोजन समिती निवड केली आहे का? हो, केले आहे ना. हां. या संयोजन समितीमध्ये नगरसेवक युवराजी सर्वदे आहेत, परत महेशजी सर्वदे आहेत, ते पैलवान आहेत, आणि इतर माझे मित्र कंपनी या संयोजक समितीमध्ये आहेत. या समितीचा नेमका उद्देश काय आहे? नेमकं तुम्ही या स्पर्धा जे कुस्ती स्पर्धा भरवताय, नेमकं या कुस्ती स्पर्धा भरवण्याचं कारण काय? तरुण पिढी खेळाकडे वळलं पाहिजे. आजच्या युगामध्ये बघतो आपण की तरुण पिढी मोबाईलमध्ये व्यस्त आहे, व्यसनामध्ये व्यस्त आहे, इतर अनेक व्यसन त्यांना लागले आहेत. या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ही मातीची कुस्ती मैदान त्याच्यामध्ये आवड निर्माण होण्यासाठी हे आयोजन केलेलं आहे. आता जे मूळ कुस्ती स्पर्धा आहे ते सिकंदर शेख असतील किंवा पृथ्वीराज पाटील असतील, या दोघांमध्ये मूळ स्पर्धा होणार आहे. पण तत्पूर्वी काही छोटे मोठे स्पर्धा तुम्ही या ठिकाणी आयोजित केले आहेत? हो, केले की. सुरुवाती उद्घाटन लहान मुलांपासूनच केलेले आहे. उद्घाटन कुस्ती जी आहे ही लहान मुलांपासून सुरुवात आहे. अंदाजे तुम्हाला किती स्पर्धा घेतील असं तुम्हाला अंदाज वाटतं? एकूण 20 कुस्ती जोड्या आपण लावलेल्या आहेत. म्हणजे आता तुमच्याकडे नोंदणी झालेली आहे का? हा, नोंदणी नोंदणी झालेलीच होणार. नोंदणी झालेलेच होणार. हा. ठीक. आता आपलं जे पूर्ण जे नियोजन आहे ते नियोजन अंतिम टप्प्यात आलं आहे का कसं नेमकं प्रोजेक्ट आहे? पूर्ण अंतिम टप्प्यात आलेला आहे. हा. त्याची तयारी पण जोरात चालू आहे. आता तुम्ही जे कार्यक्रम ठेवणार आहे ते नेमकं कुठल्या वेळेत आहे? काय टायमिंगचं नियोजन तुम्ही केलंय का? हे महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र बोलली आपलं महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र बुर्ला कॉलेज येते सोलापूर हायस्कूलच्या मैदानात, म्हणजे लाल आखाडा आमची जी तालीम आहे त्या तालमीच्या मैदानात ही कुस्ती स्पर्धा होणार आहे. लाईटच्या प्रकाशात होणार आहे का? लाईटच्या प्रकाशात, आणि दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत हा कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. मग आता त्या ठिकाणची जी बसण्याची किती जणांची कॅपॅसिटी आहे? 4 ते 5,000 लोकांची त्या ठिकाणी व्यवस्था आहे. आता त्या जे आलेले माणसांची ते पार्किंगची सिस्टीम असेल किंवा बाकीची सिस्टीम याची पूर्तता मैदानात केलेली आहे. मला एक सांगा की या स्पर्धेतून तुम्हाला अपेक्षित असं सोलापूरकरांचा प्रतिसाद मिळेल असं वाटतंय का? नक्की मिळणार, कारण का बऱ्याच लोकांना कुस्तीची आवड आहे आणि आजच्या घडीला सगळं खेळ म्हणून लोक येतात अशी आम्हाला अपेक्षा आहे बघण्यासाठी. आता तुम्ही शिवराज्याभिषेक दिनाच्या जन्मोत्सवानिमित्त तुम्ही आयोजित केलेलं आहे. या आयोजित मध्ये पण आम्हाला एक असं वाटतंय की तुमचं त्याच दिवशी वाढदिवस असल्यामुळं एक सुवर्ण युग जुळालं आहे असं आम्हाला वाटतंय. मग त्याचं नियोजन तुम्ही कुठल्या पद्धतीने केलं आहे? हे वाढदिवस हा विषय नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे राज्याभिषेक जो केला राज्याचा, तो आपल्या जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे हा स्पर्धा आपण ठेवलेली आहे. या स्पर्धेला जनदर्पण चॅनल असतील किंवा बाकीचे सोलापूरकर असतील ते तुम्हाला पाठिंबा देतीलच, पण याबरोबरच तुमचं कार्य जो आहे ना तो हिंदुत्ववादी विचारसरणीशी मोठ्या प्रमाणात संलग्न असल्यामुळं आपण हिंदुत्वाच्या अनेक प्रश्नासंदर्भात आपण आंदोलन केलं आहे. काही ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी मैदानात उतरून काही कार्य केलेलं आहे. नेमकं या ठिकाणी काम करताना तुम्हाला कुठला नेमकं प्रश्न येतात की नेमकं हिंदुत्ववादी संघटनेमध्ये काम करताना ह्या अडचणी येत आहेत? आमचा मूळ उद्देश आहे राष्ट्र आणि धर्म हे टिकलं पाहिजे. आणि मुली आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलींचं जे देशातून विविध भागातून पलायन चालू आहे ते रोखण्याचं काम आमच्या समोर मोठं आव्हान आहे आणि ते आम्ही करत आहोत. नाही, तुम्ही आता मुलीचा विषय काढला की सोलापूर शहरात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, रोजच्या घडीला अनेक ठिकाणी मुली मिस व्हायचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यातमध्ये विशेष म्हणजे लहान लहान मुलं असतात, मुली असतात, 2-3 जणांचे आई असलेले पण ते त्या ठिकाणी म्हणजे मिस झालेले भरपूर प्रमाणात केसेस होत आहेत. हे नेमकं असं होण्याचं कारण काय? धर्मशिक्षणाचा अभाव आहे. हिंदूंना धर्मशिक्षणाचा अभाव असल्यामुळे या गोष्टी घडत आहेत. तरी पण राज्य सरकार ह्या गोष्टीकडे खूप गांभीर्याने बघत आहे आणि त्या पद्धतीने सरकार पाऊल उचलत आहे. आपण हे कार्य करत असताना सुद्धा अनेक मोठे प्रश्न म्हणजे गो हत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, गोवंशाचं तस्करी मोठ्या प्रमाणात होते. यातही आपण सहभागी होऊन ते थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहात. मग नेमकं त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात तुम्हाला म्हणजे दहशतीचं वातावरण असेल किंवा अन्य जण तक्रारी देण्याचं प्रमाण असेल, मग यातून तुमचं सुटका कशी आहे आणि तुम्ही काय नेमका प्रयत्न करता? पोलीस प्रशासनाचा नेहमी आम्हाला पाठिंबा मिळत असतो आणि मिळणार आहे. पोलिसांच्या मदतीने अनेक आपण गो हत्या रोखलेल्या आहेत.
गोरक्षणाचं काम सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात केले, आज पण करत आहे, उद्या पण करणार. सोलापूर शहरात मोठे आंदोलन झाले, हिंदू जन आक्रोश असेल किंवा अन्य ठिकाणी आपला सहभाग मोठ्या प्रमाणात एलईडी असतो, यातून काय नेमकं संदेश द्यायचा तुम्हाला? हिंदूंनी एकत्र यावं, गोहत्या, मुली पळवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, हे थांबावं, याच्या पलीकडे दुसरा विषय नाही. आपण पण म्हणजे जसं अनेक संस्था आहेत त्या संस्थेचं मार्फत आपण काम करता. आपण सोलापुरातल्या मजूर संस्थेशीही संलग्न आहात. मजूर संस्था म्हणजे सोलापुरातले जे शहराचं विकासात्मक काम असतात ते त्याने टेंडर घेऊन ते काम करत असतात. मग त्या ठिकाणचं तुमचं नियोजन कसं चालतंय? आम्ही शासनाच्या पद्धतीनं जे आम्हाला जे कामं मिळतात त्या पद्धतीने व्यवस्थित काम पार पाडण्याचं काम आणि मजुरांना काम मिळण्याचं काम आम्ही सध्या बघत आहे. आपण विद्यापीठला पण सिनेट प्रतिनिधी म्हणून काम करताय. विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न असतात, मग ते कसं सोडवतात तुम्ही? हा, आम्ही कुलगुरूंच्या माध्यमातून सर्व कॉलेजाच्या प्राध्यापकांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत असतो. मग आता तुम्ही भाजपचे शहर उपाध्यक्ष म्हणूनही आता सध्या ऍक्टिव्ह झालेला आहात. राजकारणाविरहित काम असताना सुद्धा आता तुम्ही राजकारणात उतरलेला आहात. राजकारणात उतरल्यानंतर तुम्हाला राजकारण आणि समाजकारणातला फरक दिसायला लागलाय का? राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाचं काम हे सध्या मी करत आहे. मग ते दोन्हीचं सांगड कसं होत आहे? करतो मी, मला याचा आवड आहे. दोन्हीचं सांगड मिळूनच सध्या काम चालू आहे. कारण आपल्याकडे आता चहूबाजूने कामं वेगवेगळ्या पद्धतीचे तुमच्याकडे आलेले आहेत. तुम्ही स्वतःला वेळ देऊन ते काम सगळं करू शकताय का? हा, वेळ तर द्यावा लागेल, कारण का जबाबदारी पक्षाने दिली तर मला वेळ देऊनच काम करावं लागणार. आता आपण दिलेले छोटं बहुत का होईना पण कृष्ण सोलापूरकरांना कळाले असेल की आपण प्रत्येक गोष्टीत आपला सहभाग नोंदवता. हिंदूंचे प्रश्न असतील किंवा समाजाचे प्रश्न असतील किंवा अन्य जे खेळाच्या संदर्भात प्रश्न असतील आपण ते सोडवता. त्या संदर्भात आपल्याकडे माणसं येतीलच, प्रतिक्रिया देतीलच. पण हे करत असतानाही मुलींच्या जागृतीसाठी आपण मोठ्या प्रमाणात सक्षमपणे गेल्या अनेक वर्षापासून काम करताय. ते काम करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का किंवा अडचणी येण्यासारखं काही प्रसंग घडले आहेत का? खूप अडचणी आल्या तर आणि अडचणी येत पण असतात, पण अडचणीवर मात करून आम्ही आमचं कार्य हे यशस्वी करतो. म्हणजे तुम्ही सफल होणारच, या हिशोबाने तुम्ही काम करता. होणारच. आपण या ठिकाणी आता कुस्ती स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आपण कुस्ती असेल येते 30 तारखेला, नेमकं मुख्य कुस्ती स्पर्धा नेमकं कुठल्या वेळेला होणार आहे ते एकदम आमच्या प्रेक्षकांना सांगितलं तर चांगलं आहे. दिनांक 30 मे रोजी लाल आखाडा तालीम सोलापूर हायस्कूल मैदान येथे दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त देवाभाऊ केसरी कुस्ती मैदानाचं आयोजन केलेलं आहे. मी समस्त सोलापूर शहर व जिल्ह्यावासियांना आमंत्रित करतो की मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा होणार आहे. सगळ्यांनी या कुस्ती स्पर्धेचा लाभ घ्यावा आणि खेळ बघण्यासाठी म्हणून सगळे सोलापूरवासियांनी यावं अशी मी विनंती करतो. संजय साळुंके साहेब या ठिकाणी आलेले आहेत. येत्या 30 मे रोजी आपल्या रविवार पेठेतील मैदानात भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. त्या कुस्ती स्पर्धेला सोलापूरकरांनी आवर्जून उपस्थित राहून गेल्या 15-20 वर्षापूर्वी जसं सोलापुरात कुस्ती स्पर्धा व्हायच्या त्याच कुस्ती स्पर्धेचा प्रत्यक्ष आपदेका आपण आपल्या पाहण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मी साळुंके साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं विशेष करून आभार मानतो. यापुढेही आपण नवनवीन असे उपक्रम राबवावे आणि सोलापूरकरांना ते आपल्या दृष्टीने त्यांना सोय करून द्यावा अशी मी विनंती करतो. आपण या ठिकाणी आलात आणि मोलाचा असं एक संदेश दिलात त्याबद्दल मी जनार्दन पण चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी,
ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय, डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.